दरवर्षी विजेचे दर हे कमी करण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे, महावितरणने घेतलेला आहे। त्यामुळे पूर्वी आपण जर गेले 20 वर्ष बघितला तर साधारणपणे दरवर्षी विजेचे दर 9% ते 10% वाढलेले आहेत, पण आता तेच दर कमी आपण करतो। आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर औद्योगिक दर जे आहेत हे आजचा दर आहे 10 रुपये 88 पैसे आणि 5 वर्षात तो दर वाढायच्या ऐवजी 10 रुपये 88 पैशावरनं 9 रुपये 97 पैशापर्यंत खाली येणार आहे। हा जर गेल्या 20 वर्षाच्या दरवाढीचा कल बघितला तर 10 रुपये 88 पैशाचा 15 रुपये 77 पैसे व्हायला पाहिजे होता, तो 9 रुपये 97 पैसे होतोय। त्यामुळे आता उद्योगाला पुढच्या 5 वर्षामध्ये दर वाढ नाही तर दर कमी होणार अशा प्रकारची पिटिशन आता मान्य झालेली आहे। कमर्शियल व्यापारिक दर जो होता हा 16 रुपये 97 पैसे आपला दर होता, तो 2030 साली झाला असता 16 रुपये 97 पैशावरनं 23 रुपये 91 पैसे, पण त्याऐवजी तो 16 रुपये 97 पैशावरनं 15 रुपये 87 पैशाला खाली जाणार आहे। म्हणजे पुढचे 5 वर्ष दर न वाढता व्यापारिक दरही कमी होणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात मोठी दरवाढ ही आपण घरगुती वापराकरता दिली आहे आणि विशेषतः आपले जे 70% ग्राहक आहेत या ग्राहकांना 26% दरवाढ ही पुढच्या 5 वर्षामध्ये आपण देतोय। आज त्यांचा दर 8 रुपये 14 पैसे आहे, याच वर्षी तो 10% कमी होईल आणि 5 वर्षामध्ये 8 रुपये 14 पैशावरनं तो 6 रुपयावर येणार आहे। जर का आपला 20 वर्षाचा वाढीचा कल आपण बघितला तर या 70% घरगुती ग्राहकांना 8 रुपये 14 पैशाची वीज ही 11 रुपये 32 पैशाला पडायला पाहिजे होती, ती 11 रुपये 32 पैशाच्या ऐवजी केवळ 6 रुपयाला या ठिकाणी पडणार आहे। त्यामुळे एक मोठा दिलासा हा मिळालेला आहे। विशेषतः छोट्या ग्राहकांकरता आम्ही सांगितलं होतं, आमच्या जाहीरनाम्यातही सांगितलं होतं की त्यांचं वीज दर आम्ही कमी करू, त्याप्रमाणे हे वीज दर आम्ही कमी केलेले आहेत। एवढंच नाही तर डेटा सेंटर जे आहेत यांच्याकरताही आपण वेगवेगळे इन्सेंटिव्ह जे दिले त्या इन्सेंटिव्हमुळे त्यांना केवळ 6 रुपये 60 पैशाची वीज ही त्या ठिकाणी मिळणार आहे। एकूणच उद्योगाकरता, व्यापाराकरता आणि घरगुती करता पहिल्यांदाच आपण नव्याने हे वीज दर देऊन एक मोठी सूट आपल्या ग्राहकांना देण्यात यशस्वी झालेलो आहे। थोड्या वेळापूर्वी कामकाज समितीची बैठक सुद्धा समाप्त झाली आणि अधिवेशनाच्या संदर्भात तारीख सुद्धा निश्चित करण्यात आली, काय सांगा? 3 आठवड्याचं कामकाज निश्चित करण्यात आलेलं आहे आणि आम्ही कामकाजात कुठलाही कट मागितलेला नाही, सांगितलेला नाही, ठरल्याप्रमाणे पूर्ण कामकाज आम्ही करतो आहोत। सर, आनंदाची बातमी आणखी तुम्ही दिलेली होती केंद्राकडून मेट्रोच्या संदर्भात, तर वीज दरात कपात केली जाते त्याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत होते। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।